बसलेला आहे. तर हा गर्विष्ठ जो शिष्य होता तो काय म्हणतो, अगं म्हातारे, तुझ्या आणि तुझ्या मुलाची काही गाठ पडणार नाही, तो मेलाच म्हणून तू आता समजून जा. आणि तुझी तुझ्या मुलाची काही ह्या जन्मात काय उभ्या आयुष्यात गाठ पडणार नाही. हा गर्वान आधीच घमेंडीत झालेला असतो. परंतु हा जो एक नंबरचा जो शिष्य असतो तो काय म्हणतो की अरे मित्रा, असं अभद्र अपशब्द आपण बोलू नये. आपल्याला गुरुदेवांचं वचन काय आहे माहित आहे ना, नेहमी खरं बोलणं, सत्यानं बोलणं किंवा काय असेल ते धर्माचरणाप्रमाणे आपण बोलायचं असतं. आणि हे काय तो अपशब्द बोलायला लागलायस की तुझी तुझ्या मुलग्याची गाठ पडणार नाही. हा जो एक नंबरचा जो शिष्य असतो तो त्या वृद्ध महिलेच्या पाया पडतो आणि म्हणतो, मातोश्री तुम्ही घरामध्ये जावा, तुमचा मुलगा येऊन तुमची वाट बघत बसलेला आहे. आणि त्या म्हातारीला महाराज आनंद असतो तिच्या डोळ्यामधून बाहेर आले आणि ती लगबगीनं घराच्या दिशेने भर 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 परदेशात मुलगा असतो. आणि खरं काय आणि खोटं काय बघायसाठी ही म्हातारी लगबगीनं आपल्या छपरामध्ये जाऊन बघते, तर खरोखरच तिचा मुलगा येऊन वाट बघत ह्या आपल्या आईची बसलेला असतो. आणि काय महाराज ती मिठी महाराज म्हणायची आईची आणि त्या मुलाची कशा पद्धतीनं महाराज मिठी अशी जी बसली, त्या वृद्ध आईनं काय केलेलं आहे तर आपल्या मुलाचं लढीवाळपणानं चुंबन घेतलं आणि त्या आपल्या बाळाचं तिनं स्वागत केलं. तर कशा पद्धतीनं येऊन निदान करी केशवा येऊन